शुभ सकाळ मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत फिरायला. म्हणजे जस्ट एक दापोलीतले 2-4 स्थळं आहेत आम्ही कवर करणार आहोत. आणि आपले सगळे पॅसेंजर काय म्हणतो ॲडजस्ट झालेले आहेत. सो चला आता आपण निघूया आपल्या पुढच्या जर्नीला. हो साहेबांनो, हां ओके. आमचा माणूस ना आलेला आहे का तिकडे नाही जागा. तो चलो फिर जाएंगे घूमने के लिए. मित्रांनो, आम्ही निघालो आहोत आता फिरायला आणि सोबत आमच्याकडे एक एक्स्ट्रा पॅसेंजर आम्ही घेऊन जातोय. त्यांनी ॲक्च्युली दिलंय काम सिलेंडरचं. झालं असं की घरातला सिलेंडर संपला अचानक. सो आम्ही फिरायला जातोय आणि त्यांना एजन्सीमध्ये सोडूया सिलेंडरच्या. सिलेंडरचा भाऊजी आवाज आला ना की सांगा, नाही तर मग परत त्याला पॅकिंग लावायला. आपण आलो दापोलीला. आता सिलेंडरसाठी आम्ही गेलेलो पण सिलेंडर नाही मिळाला, तर आज एजन्सी बंद आहे. सो आता आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो आहे. नाश्ता करणार आहोत आणि पुढे आपण 1-2 स्पॉट बघतो आहे. बघू आपल्याला त्या स्पॉटमध्ये जायचं आहे कुठे कुठे. आधीला झोपली आहे, जाऊ दे बघू बघू काय काय दिसलं इथे. मंडळी, आम्ही विचार करतोय इथून आता सध्या तरी आम्ही ते दापोलीमध्ये आहोत. दापोलीमधून आम्ही परशुराम मंदिर आहे, म्हणजे परशुराम भूमी छोटंसं आहे, काही जास्त खास नाही आहे. तिकडे जाऊ. नंतर एक चंडिका देवी मंदिर आहे जे असं गुफे टाईप आहे खाली. देन त्याच्यानंतर या साईडला आपण घेतलात तर कड्यावरचा गणपती आहे. तो गणपती करूनच आपण तिथून डायरेक्ट घरी जाऊ शकतो त्या साईडने. तर अशा प्रकारचा आपला एक छोटासा प्लॅन आहे. जास्त फिरणार नाही आहोत कारण ऊन पण आहे. आपल्याला लवकर घरी पण जायचं. आपल्याकडे बाबू आहे छोटा, त्याच्यामुळे जास्त आपल्याला दगदग नाही करायची उन्हामध्ये. देन सध्या आता आपण इथे नाश्ता घेतला आहे, वडा उसळ मागवलं आहे. तुझं झालं? लावलास ना तू खर्च? तू आता तू घरी जा. झाला तुझा खर्च पिकनिकचा. जा तू घरी जा. झालं तुझ्यासाठी एवढा खर्च बस झाला. घरी जा तू. जा घरी जाऊन खेळ. ओके, घरी जाऊन खेळ गाड्यांसोबत. घेतल्यास ना आता आजोबांसोबत. तर मित्रांनो, आमचा नाश्ता झालेला आहे. आम्ही मिसळ पाव आणि मेदू वडा वगैरे खाल्ला आहे, चहा पिला आणि आता इथून निघतो आहे आमच्या पुढच्या दौऱ्यावरती. सो आता इथून आम्ही जातोय आता चंडिका मंदिरला. येताना मग परशुराम असा आमचा पिकनिक स्पॉट, म्हणजे असं आमचा एक हे आहे, काय ते स्पॉट आहे 2 ठरलेले. ते काय होतं यांचं नाव होतं आपण जिथे खाल्लं ते कामतेकर ना. कामतेकरची उसळ ही दापोलीमध्ये थोडीफार फेमस आहे. ठीकठाक होती, म्हणजे एवढी खास नव्हती, पण मेदू वडा छान होता एकदम. तो तुम्ही ट्राय करा नक्की. ठीक आहे. चलो भाई लोग, हम लोग जा रहे हैं. पहिला आपण चंडिका देवी मंदिर करूया. येताना मग परशुराम, मग कड्यावरचा गणपती. ओके. मी चंडिका मंदिरला गेलेलो आधी, पण तेव्हा आम्हाला हे होतं काय ते सुतात काय म्हणतो. महाग गाडी आहे, माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. तू दिलेस का ते पैसे? देतोस का त्याच्यातून आम्हाला कधी? कशाला बघ. मी तर देतो. आता माझे पैसे संपले. बड़ा हरामी हो बेटा. आलो तर हे काहीच नव्हतं. गल्ला भरलेला आहे तरी बोलशील पैसे संपले. बापसा जायचोच बरोबर. जाऊ
भागात तिथे हे आहे ना. बराबर तेरा पप्पा जैसा ही है रे, कभी भी यही बोल पैसा नहीं है. मित्रांनो, आपण आलो आहोत चंडिका देवी मंदिराकडे. ऑलमोस्ट आपण किती तासाचा केला? अर्धा तास. अर्धा तासाचा प्रवास केलाय आणि किती 26 किलोमीटर होतं ना. सो आता आम्ही तिथे जातोय. आता मी खूप वर्षापूर्वी आलेलो, म्हणजे मी ऑलमोस्ट खूप लहान होतो. आम्ही पण खूप लहान होतो म्हणजे हा आम्ही पण शाळेत होतो आम्ही आलो होतो हा. तेव्हा हे काहीच नव्हतं. काहीच नव्हतं. हे काहीच सगळं नव्हतं, ओसाड होतं. सगळं ओसाड होतं इकडचं, सगळं ओसाड. पाणी साधं नव्हतं. काहीच नाही. हा बरोबर, मी सांगतो ना, ही वस्ती तर काहीच नाही. म्हणजे आता लोक आता आली हे तिथे. होमस्टे वगैरे झाले सगळं हे हा. झालं म्हणून, तर काहीच नव्हतं. आमची रडारड झालेली, खायला भेटत नव्हतं भुकेनी. हे बघा मित्रांनो, मंदिर बरंच छान केलं एकदम. आधी काहीच नव्हतं. हे सगळ्या गोष्टी एकदम छान प्रकारे मॅनेज केलं आहे. आधी बांधकाम काहीच नव्हतं. हां, सार्वजनिक बाबा आहेस का? हे अधुरा माझी बघते बघ, अशी कोंबडी. तर इथे बऱ्यापैकी बांधकाम बघा. आधी हे सगळं दगडाचं होतं पूर्ण. इथे काहीच नव्हतं. हे सगळं छान बनवलं आहे. बऱ्यापैकी सोय झाली आहे लोकांची, नाहीतर एकदम ओसाड होतं जेव्हा मी आलेलो. आता इथे समोरून बघाल तर खाली जायला रस्ता आहे, तिथून ते आता उघडत आहेत आणि आतमध्ये फोटोशूट करण्यात मनाई आहे. जमलं तर आपण करूया, नाहीतर मंदिरात दर्शन करून बाहेर भेटूया आपण. हा ये. तर मित्रांनो, आम्ही आत आलेलो आहोत आणि अच्छा ओके. सावकाश आहे. द्या बॅग, द्या माझ्याकडे तुमची. तुम्ही तिला बघा. तिला घेते अशी आडवी घेते. दाखवतो दाम. पुढे बघू. हे बघ किती मस्त आहे एकदम. उडू बाबा. हम्म. आता गाडी इथून चालणार. फोटो काढ. थांब. बाबा. आम्ही मंदिरात जाऊन आलो. बाबा, आतमध्ये काय पाहिजे? फोटोज काढायला अलाउड नाही आहे व्हिडिओसाठी. हा, घरी जाऊन काढ दो. दोन्ही गाडी पाहिजे. तर आता इथून आपण परशुरामचा स्टॅच्यू आहे तिकडे जाणार आहोत. जमलं तर ती लेण्या केल्या तर करू. बघू आता तिथून किती किलोमीटर आहे, त्या हिशोबाने आम्ही जाऊ. बाबा. तुला माहिती आहे वरत, माझ्या व्हिडिओमध्ये माझ्यापेक्षा बाबा बाबा आवाज जास्त आहे. बाबा. मला टेस्ला रेट मला पाहिजे. पण आता नाही ना, आता आपल्याला जायचं आहे ना. चल बस गाडी. मागेच आहे टेस्ला. तर मित्रांनो, आपण मंदिरामधून आलेलो आहोत आणि आता इथून जाणार आहोत तर पुढे परशुराम मंदिर आहे तिकडे. मंदिर म्हणजे स्टॅच्यू ॲक्च्युली. तर तिथून पुढे जर लेण्या करता आला तर लेणी करू आणि मग पुढे आपला जो कड्यावरचा गणपती आहे तेवढं करूया. वाजलेत आता 11:30, पण ऊन एवढं आहे की दुपारचे 2 किंवा 3 वाजले असतील. एवढं कडक ऊन आहे. सो जास्त आपल्याला फिरायचं नाही आहे कारण ऊन बरंच आहे. तर आपण निघूया आता इथून थोड्या वेळाने. आतमध्ये आपल्याला काही शूट करता आलं नाही जास्त, कारण अलाउड नाही आहे तिकडे शूट करणं. चला लवकर बसा, AC लावतो. मित्रांनो, आपण निघालो आहोत मंदिराकडून. आता चाललो आहोत पुढे परशुरामचं जे स्टॅच्यू आहे तिकडे. हे जी कमानी आहे तुम्ही बघू शकता. हे पाहिजे का पेरी पेरी? आता काय नाही खायचंय. अरे ओ जी. आता थंड पिऊया काहीतरी. हा. पुन्हा गरमी झालाय माझं. राहू दे, मी थंड पिणार.
परत हा. तू झोपलेला असताना मी गाडी आपल्याला थांबवलेली माहितीये तुला इथून अजून 15 किलोमीटर दाखवतोय स्वतःच्या गाडी म्हणजे अर्धा तास. अर्धा तासाचं आपलं एक रनिंग आहे. त्याच्यानंतर आपण मी एसटी थांबवलेली तुला एसटी ठेवायला परशुराम मंदिर नाही आहे ना ऍक्च्युली, स्टॅच्यू आहे ते. तिकडे पोहोचलो भूमी. तिथे काय नाही झालंय, फक्त ते बांधलंय असंच. ते असं दाखवलंय की म्हणजे कोकण परशुरामाने परशुरामाचंच आहे. परशुरामाने ते थांबवलं म्हणजे काय रे रस्ता निर्माण. अडवला. खूप एडिट करायला लागणार आहे. हो इथे करवंद काढायची कामं चालू आहेत. त्यांना पाठवलेलं होतं जरा लघुशंकेला. हे तर रानमेवा जमा करून येते माणूस. त्याच्यापेक्षा ते sleeveless वाले मस्त वाटतात. मी नाही खात. सुकेलेले हाताने तर मी अजिबात नाही खात. मित्रांनो बघा भाऊजींना. करतायत बघ किती. हा, ओय ओय गाडी बघा. आमच्या भाऊजीने बघा सूच्या हातानेच करून आणले. गोड लागतील, जास्त गोड लागतील बहुतेक. खारट लागते. खारट लागते. तर हे बघा मेहनतीचं फळ. भाऊ केवढे आणले? बरेच आणले. भरपूर आणले. अरे. मोठे मोठे बघ किती आहेत. मोठे आहेत एकदम. बघू एकदा. ठीक आहे. आंबट 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 आहेत तर खाऊ नका. हम्म. उलटी होणार तुम्हाला. खाऊ नका आंबट आहेत तर. खा. एवढा वेळ सोडून आणले ते आंबट आणले. बघू नाही गोड आहेत मोठे. थांब. एखादा गोड दाखवा. चलो हमारी गाड़ी के साथ हो गई तो इसकी गाड़ी तो मेरी गाड़ी तो आगे हो गई. त्याचं वेगळं चालू. गोड आहे. गोड होता का? तो गोळ्या हा? तुळा. तो अरे डिंगळे. गाडीवर आतमध्ये. चला. चला. तर आम्ही आलो आहोत आता परशुराम स्टॅच्यूकडे. इथे बघत असाल तुम्ही, हा इथे स्टॅच्यू आहे. ऊन खूप आहे. इथे काय तिकीट बिकीट आहेत का? नाही ना. नाही. हा जे फक्त बांधलं. ॲक्च्युली संध्याकाळी चांगलं वाटेल ना हे. हा. चांगलं वाटतंय. भारी आहे बघायला एकदम. बघ ना. छत्री राहिली आपली आणायची. रातांबे केवढेत बघ. भरलेत हे पण. हा रे स्वर्ग. फोटो काढायला मस्त आहे. हा बघतेस ऊन नाही लागत एवढं. हवा आहे तेवढं थोडीफार. बघतेस का? हा? हा, sorry. कुठे बीच आहे? हवा इथे बीच आहे बघ समोर. बीच नदी आहे. समुद्र. नदी आहे. समुद्र. ऐ कशी दिसते बघ. बाहुली आहे बाहुली. बाहुली बोलले कोणी मग तुला. बाहुली आमची. हे त्यापेक्षा ब्लॅक तर पूर्ण खेचून घेतो. घर बघ एवढं जवळ घर आहे. तर आम्ही इथे मागून आलो आहोत. इथे जागा आहे. हाय हाय ओपन आहे. इथे आतमध्ये काय आहे बघूया. जस्ट पृथ्वीच्या आतमध्ये आलो आम्ही. हो मस्त बनवलं एकदम. हा हो दगड. हा. दुन दुन ताणाव. भिंती किती. अधिरा. दिन दिन ताणाव. अधिरा हस अधिरा.
स्माईल स्माईल अवधीरा हा अशावा सुंदर चॉकलेट ऊन खूप आहे. ऍक्च्युली आम्ही आता जाऊन आलो तिकडून परशुराम स्टॅच्यू बघून. परशुराम भूमी चांगला आहे बघायला, पण तुम्ही उन्हात येऊ नका, संध्याकाळच्या टायमाला खूप चांगला आहे. आतमध्ये ते पृथ्वीचं जे बनवलं आहे त्याच्यामध्ये इको जो साऊंड आहे तो भारी वाटतो एकदम. ॲक्च्युली ते तिथे तुम्ही बसू शकता थोडा वेळ. ध्यान मंदिर ॲक्च्युली ते, पण छान आहे एकदम पागोडा आणि मस्त बनवलं आहे, एकदम व्यवस्थित जागा आहे. आवडलं आपल्याला. म्हणजे असं वाटलं उन्हात कंटाळेल, पण तिकडे गेल्यानंतर हवाबार म्हणजे होती हवा आणि समोर समुद्र पण आहे. ते जाऊ शकत नाही तुम्ही, फक्त दिसतो तो नजारा खूप छान आहे. आणि इथे आम्ही थोडंसं वेफर्स काढलेत, भूक लागलेली. आम्ही जेवणारच, दुपारचा टाईम आहे अजून आपल्याकडे. पण हे बघा, हे आम्ही जसं सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत, वेफर्स चिप्स साधे हे सगळ्या फ्लेवर्स आणलेले आहेत. तो आमची मेजवानी आहेच इकडे. तर काही नाश्ता देखील आमचा झालेला आहे. भाऊजी तुम्हाला देऊ काय याच्यात? तर आता आपण इथून जाणं कड्यावरचा गणपती ना. तर झालं की सांग का चालू. नाही काम 2 hours later. हा, उन्हामध्ये आम्ही गोळा घेतलेला आहे, लिंबू सरबत. मला नको, मला लिंबू सरबत नको. चांगला आहे गोळा. ठीक आहे. चांगला आहे ना. काला खट्टा नाही हा. तो बोलतो काला खट्टा आहे. काला खट्टा नाही आहे, नुसता गोड आहे. पाणी अजून थोडासा नुसता गोड आहे तो. बर्फ खाल्ल्यावर जीभ किती जड होते ना लगेच. एकदम गोड आहे ना, एकदम गोड आहे. आंबट आहेच नाही जरा पण तो. काला खट्टा नाही आहे. माझा आम्ही गोळा खाल्ला पण टेस्ट नव्हता. बघ इकडे काय शूट तुम्हाला घ्यायचं तर फोटो बघ इकडे. थोडस शूट कर ना पाहिजे. हा बघ इकडे हळू बघ. घ्या. घे हे फिनिश घे समीर घे. हळू. त्याच्यात घ्यायला उलट काय व्यवस्थित खास नव्हता आमच्याकडे. आम्ही जो चम्मच गोळा घेतला लई बेकार, पण काय खावा लागला गोड आता. पाणी होतं. नुसता गोड. तो बोला घरी बनवलाय, घरीच बनणार असा. काला खट्टा नव्हताच. त्याला मिठा होता. हा, ते कोकण सरबत पण नाही. सर्दी होईल आता. मित्रांनो, आपण आलो आहोत गणपती कड्यावरचा. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. मित्रांनो, आपण आलो आहोत कड्यावरच्या गणपतीला. ऊन खूप आहे आणि त्यात आम्ही चप्पल काही घातली नाही, कारण गाडीतच ठेवली आहे. सो आता आम्ही चाललो आहे लगेच तिकडे. बाकीचे गेलेत पुढे, मी निघतो. आणि माहिती नाही आतमध्ये शूट करायला किती मिळेल. तर चला, मी जाऊन आलो मंदिरात, दर्शन करून जमलं तर तुम्हालाही दाखवतो. मित्रांनो, आता झालं असं की मी शॉर्ट घातलेली होती, हाफ पॅन्ट होती. तर इकडे मंदिरात आपण आलात तर फुल पॅन्ट घालण्याचा प्रयत्न करा, कारण इकडे आलात तर तुम्हाला हाफ पॅन्टमध्ये एंट्री नाही आहे. पण काय हरकत नाही, ते लोक अशा प्रकारची एक लुंगी देतात तुम्हाला. अबे साले. हे फ्री ऑफ कॉस्ट असते. हे तुम्ही घालायची आणि मंदिरात दर्शन करा आणि परत जाताना त्यांना हे रिटर्न द्या. हे एकदम मोफत आहे. सो लेडीज लोकांनी पण
लक्षात घेऊन यावं की आपले जे स्लीवलेस आहेत ते घालून येऊ नये किंवा शॉर्ट घालून येऊ नये. म्हणजे लास्ट टाइम इथे मोठा मॅटर झालेला होता. मॅटर म्हणजे एक काहीतरी झालेलं होतं, मला लक्षात होतं, पण तरी पण मला एवढं नव्हतं की मुलांना देखील या गोष्टीपासून प्रॉब्लेम्स होतील, की त्यांना पण फुल पॅन्ट वगैरे अशा काही असतील. हरकत नाही. आपण मंदिरात आपल्याला प्रवेश तर मिळाला आहे, आपण दर्शन देखील घेतलं आहे. तिथे आपल्याला कसं आहे, कोण चालवणार बाबा? गाडी मीच चालवणार आहे बेटा. मग? हां, तर तिकडे दर्शन देखील आपल्याला मिळालं आहे. इथे एक छोटंसं कुंड आहे पाण्याचं. सध्या गरमी खूप आहे त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये जात नाही आहे. हे मंदिर आहे, मला दाखवतो मी इथूनच. हे बघा, हे मंदिर आहे, खूप छान आहे. आतमध्ये श्रींची मूर्ती आहे. ती आतमध्ये मला जाऊन शूट नाही करता येणार कारण अलाव नाही आहे तिकडे. हे बघा, लेडीजसाठी अशा प्रकारचं काय दिलं, हे काय म्हणतात त्याला, उपकरण. आणि मला काय दिलं आहे, धोतर, पंचांग म्हणतात ना. हां, पंचा. ओके मित्रांनो, इथे एक शिव मंदिर देखील आहे. आता आतमध्ये प्रवेश नाही आहे, पण अगोदर प्रवेश दिला जात असायचा. आता तर बंद ठेवलं आहे. आणि इथून तुम्ही पुढे गेलात, इथून या साईडनी गणपतीच्या पावलाकडे समोर आहे गणपतीचं पाऊल आहे. तर तिकडे आता आपण जाणार नाही आहे, कारण ऑलरेडी आपण खूप वेळा गेलो आणि ऊन पण खूप आहे, सो नाही जाणार आहोत आपण तिकडे. मित्रांनो, खूप ऊन आहे हो. आता मी बिना चपलीचा चालत होतो, अजिबात जमलं नाही. खूप म्हणजे खूप, अक्षरशः पायाला चटके लागतात. तुम्ही चालूच शकत नाही बिना चपल्याशिवाय. ऑलमोस्ट मी आता मंदिरापासून अर्ध्या रस्त्यापर्यंत धावत आलो आहे. आणि आता ऋतिकाने जी भाऊजींची चप्पल घातली ती मी घातले. तिला बोललो मी येतो इकडे, तू थांब तिकडेच. चला आता आपण इथून निघूया. आपण आता बघू, आता दापोलीला गेलो तर जाऊ, तिकडे जेवूया आणि मग घरी जाणार आहोत. आणि उद्याला तर आपल्याला परतीचा प्रवास आहेच. तर मित्रांनो, हा आपला इथपर्यंत आजचा प्रवास राहिला आहे. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो बाय.